पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. जेसू मुलांनो, आपण सर्व कसे आहे? आपण पहिल्या धड्याचा अभ्यास केलेला असेल आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रश्नाची उत्तरे शोधून वहीवर लिहून घेतला असेल. तर मुलांनो, आपण बघूया दुसरा धडा, ख्रिस्त सभा, त्यांचा समूह ज्यांना तारण प्राप्त आहे. देवाने मोशे आणि अरोनास निवडून घेतले, त्यांना बोलावले, जेणेकरून मिस्रीच्या गुलामीगिरीतून राहिलेल्या इस्रायली लेकरांना तारण प्राप्त द्यावे म्हणून. देवाने मोशे आणि अरोनास सांगितले, तुम्ही फारोकडे जा आणि सांगा, इस्रायलाचा देव सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रीत्यच्या रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे. निर्गमन ग्रंथ अध्याय 5:1 मध्ये सांगितलेला आहे. परंतु फारोने मोशे आणि आरोनाच्या गोष्टीकडे लक्ष दिलेला नाही, म्हणून परमेश्वराने एकानंतर दुसरे असे 9 संकट मिस्री या देशामध्ये पाठवले. परंतु फारोने या संकटाला ओळखू शकले नाही. नंतर प्रत्येक संकट दूर करण्यासाठी फारोने मोशे आणि आरोनास बोलवत होते आणि त्यांना सहमत देत होते की मी तुमच्या लोकांना सोडून देणार, आणि विनंती करत होते की प्रार्थना करून या संकटांना दूर करावे म्हणून. जेव्हा प्रार्थना करून संकट दूर आणि त्या लोकांना सोडून देण्यास ते नकार करत होते, म्हणून परमेश्वराने मिस्री देशाच्या सर्व ज्येष्ठांना मारून टाकण्याचा निश्चय केला. देवाच्या आदेशानुसार इस्रायलियांनी पास्का कोकराचा वध केला आणि त्याचा रक्त दरवाजाच्या चौकटीवर पोचले. आणि त्याच रात्री मिस्र देशात देवदूताने परिभ्रमण केले. मिस्रियाच्या मनुष्यांना तथा पशुच्या प्रत्येक ज्येष्ठांना देवाने मारून टाकले. फारोच्या महालापासून तर सर्व घरामध्ये मोठा हाहाकार निर्माण झाले. परंतु इस्रायलाच्या घराण्याला देवाने वाचवून ठेवले. तेव्हा फारोने मोशे आणि आरोनास बोलावतो आणि सांगतो, तुम्ही सगळे व इस्रायली लोक माझ्या लोकातून निघून जावे, म्हणून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन तुमच्या परमेश्वराची सेवा करा. इस्रायली लोक अशा प्रकारे फारोच्या गुलामगिरीतून मुक्त झाले. मिस्रियांच्या स्वतंत्राकडे हाच तारणाचा अनुभव होता. इस्रायलाच्या अनुभवानुसार तारणाचा अर्थ म्हणजे सुटका करणे होय, याने त्यांना तारण प्राप्त करणे. मिस्रियाच्या गुलामगिरीतून इस्रायलाची सुटका ही येणाऱ्या तारणाचे पूर्णानुभव होता. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचा कोकरा हा ख्रिस्ताचा प्रतीक आहे. तर आपण जुन्या करारामध्ये बघतो वलांडनाचा कोकरा होता, जो वलांडनाचे कोकराचे रक्त इस्रायली लोकांनी घराच्या चौकटीवर लावले गेले होते. तेव्हा फारोच्या गुलामगिरीतून तारण मिळणारा तो असा एक संदेश होता. परमेश्वराचा कोकरा म्हणजे प्रभू येशूचे रक्ताने आपण सर्व आपल्या पापापासून मुक्त झालेले आहोत. आपण सर्व तारणाकडे बोलावले गेलेले लोक आहे. आपल्याला माहित आहे, आपले आदी माता पिता याने आदम आणि हेवा पापामुळे सर्व लोकांना आपण पापाच्या अधीन झालेले आहोत. परमेश्वराने आपल्या एकुलता एक पुत्राला या धर्तीवर पाठवले, जेणेकरून आपल्याला
आपल्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी. म्हणून संत पौलाने स्पष्टपणे शिकवतात, एका मनुष्यामुळे याने आदामामुळे सर्व पापी ठरले आणि दुसरा मनुष्य याने येशू ख्रिस्त द्वारे सर्व पापमुक्त झालेले. मुलांनो, आपण सर्व तारणासाठी बोलावले गेलेले लोक आहे. म्हणून आपल्याला नियमाचे पालन केले पाहिजे. मिस्रियाच्या गुलामीतून मुक्त केलेल्या इस्रायल जनतेसोबत करार स्थापन करताना देवानी त्याला आपली खास प्रजा बनवली. देवानी त्यांना आज्ञा दिल्या जेणेकरून ते मुक्त केलेले लोक देवाचे खास लोक टिकून असावे. मोसेद्वारा इस्रायली लोकांना देवानी 10 आज्ञा दिलेले आहे. त्या तारणामध्ये टिकून राहण्याचा एक मार्ग आहे आणि पापापासून मुक्त असण्याचा तो एक मार्ग आहे. परंतु इस्रायली लोकांनी या विश्वासाने त्यांनी नियमाचा फक्त अनुष्ठावर जोर दिलेला आहे, परंतु नियमांचे तात्पर्य समजून त्याचे पालन करण्यास ते असमर्थ राहिलेले आहे. परमेश्वराने इस्रायली लोकांना कराराचे नियम दगडाच्या पाट्यावर दिलेले नाही, तर हृदयाच्या पाटावर दिलेले आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त द्वारा हा पूर्ण झालेला आहे. मुलांनो, येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त हा जगाचा तारणकर्ता आहे. मानव जातीमध्ये देवाने जी तारणाची प्रतिज्ञा केली होती ती येशू मध्ये पूर्ण झालेली आहे. आपल्या पापापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला आणि त्या बाळाचे नाव येशू ठेवण्यात आले आणि तो आपल्या लोकांना पापापासून मुक्त करण्यासाठी आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची जन्माची घोषणा देवदूताच्या मेंढपाळापर्यंत पोहोचले. दाविदाच्या नगरामध्ये सुद्धा पोहोचलेला आहे. येशूचा समर्पण करण्यासाठी धर्मी सिमोनाने घोषणा सुद्धा केलेली आहे. माझ्या डोळ्याने मी तुझे तारण पाहिलेले आहे, ते तू सर्व राष्ट्र समक्ष सिद्ध केलेले आहे. प्रभू आपले दुःख भोग, मरण आणि पुनरुत्थानाद्वारा मानवास तारण प्राप्त करीत या भविष्यवाणीला आपल्या स्वतःमध्ये पूर्ण केलेले आहे. मुलांनो, आपल्याला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा एकमात्र तारण आहे. कोण आहे? हा आपला एकमात्र तारण आहे. त्यांनी सर्वांच्या उद्धारासाठी आपल्या स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि आपल्या स्वतःच्या जीवनाद्वारे ते आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे. जो या सत्याला स्वीकारतो तोच आहे ख्रिस्त समूह. आपण ख्रिस्त सभा असल्यामुळे आपल्याला तारण प्राप्त झाले पाहिजे. तारण प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे? तारण प्राप्त होण्यासाठी वचनाला स्वीकारले पाहिजे आणि त्या वचनानुसार जीवन जगावे. म्हणजेच अनंत जीवन प्राप्त करण्याचा हा एक मार्ग आहे. मुलांनो, या पॅरेग्राफ मध्ये ईशवचन दिलेला आहे, ते वाचून पाठांतर करा. आता आपण बघूया संस्कार. संस्कार काय आहे? संस्कार हा तारण प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. आपण तारण प्राप्त करण्यासाठी काय करू शकतो? परमेश्वराद्वारा
प्राप्त झालेला पाप मोचन आणि तारणाचा अनुभव करण्याचा मार्ग म्हणजे संस्कार होय. पवित्र आत्म्याच्या कृपेने पाप मोचन आणि परमेश्वरीय जीवन देऊन तारणाच्या अनुभवाकडे संस्कार आपल्याला नेतो. संस्कार हे तारणाचे चिन्ह आणि माध्यम आहे, जो सर्वांना तारण प्रदान करते आणि सर्वांना तारणाकडे आकर्षित करते. मुलांनो, आता दुसरा धडा समाप्त झालेला आहे. आपल्या मार्गदर्शनासाठी रोज पवित्र वचन वाचून घेणे आणि आपला निर्णय आहे. माझा निर्णय रोज ईश वचन वाचण्यास आणि त्यानुसार जीवन जगण्यास मी तारणाच्या मार्गावर चालत राहीन. या धड्यामध्ये 5 प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तरे शोधून आपल्या वहीवर लिहून घ्या आणि अभ्यास करा. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुम्ही ज्या ख्रिस्त सभेमध्ये तारणाचा संस्कार आहात, मला सुद्धा सदस्य केले म्हणून मी तुला धन्यवाद देते. नियमांच्या मार्गावर चालून स्वर्गीय राज्यात पोहोचण्यास आशीर्वाद मला प्रदान कर. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे